हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत त्या ठिकाणी रॅडियल ॲक्सलरेशन और सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन. हा फार महत्त्वाचा पॉईंट आहे, ज्याच्या आधारे आपण पुढील पॉईंट पण स्टडी करणार आहोत. ठीक आहे. आता बघा, जनरली हे जे ॲक्सलरेशन आहे, आता ॲक्सलरेशन म्हणजे नेमकं काय आहे? आपण जेव्हा ॲक्सलरेशनबद्दल बोलतो तेव्हा आपण म्हणतो की देअर इज चेंज इन व्हेलॉसिटी. देअर इज अ चेंज इन व्हेलॉसिटी. म्हणजे ॲक्सलरेशन केव्हा तयार होतं? जेव्हा त्या ठिकाणी काय असतो तर चेंज असतो. कोणाचा? व्हेलॉसिटीचा. आता एक माहिती आहे की व्हेलॉसिटी दोन कारणामुळे बदलते. एक मॅग्निट्यूडमुळं है ना, आणि दुसरं कारण जे आहे ते म्हणजे डायरेक्शनमुळं. युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये इनयुशियम ओनली डायरेक्शन इज चेंज. मॅग्निट्यूड चेंज होते का? नाही, मॅग्निट्यूड चेंज होत नाही. मग कोण चेंज होतं? फक्त डायरेक्शन. आता व्हेलॉसिटीची डायरेक्शन चेंज झाली याचा अर्थ असा आहे की कोण चेंज झालं? व्हेलॉसिटी. आणि जर का व्हेलॉसिटी चेंज होत असेल तर याचा अर्थ होतो की या ठिकाणी कोण असायला पाहिजे? तर ॲक्सलरेशन. कोण असायला पाहिजे? ॲक्सलरेशन. हे ॲक्सलरेशन तयार झालं कोणामुळं? चेंज इन व्हेलॉसिटीमुळं. आणि व्हेलॉसिटी चेंज कोणामुळं झाली? डायरेक्शनमुळं, है ना. मग व्हेलॉसिटीची डायरेक्शन ज्या दिशेनं चेंज होते त्याच दिशेनं कोण असणार आहे? ॲक्सलरेशन असणार आहे. कोण असणार आहे? ॲक्सलरेशन. जर आपण बघितलं की डायरेक्शन चेंज होणं नेमकं आपण कसं मानतो? समजा एक बॉडी या ठिकाणी अशा प्रकारे चाललेली आहे वरच्या दिशेनं, थोड्या वेळानं ती या दिशेनं गेली. मग या बॉडीची डायरेक्शन चेंज कशी झाली? या दिशेनं पहिल्यांदा, नंतर या दिशेनं. डायरेक्शन सांगा कशी काढणार तुम्ही चेंज? तर आपण असं करणार आहोत. आता ही झाली व्हेक्टर फॉर्म. हे काय झालं? व्हेक्टर फॉर्म. व्हेक्टर फॉर्ममध्ये आपल्याला एक सूट आहे की आपण व्हेक्टर पॅरलली शिफ्ट करू शकतो विदाऊट चेंज इन डायरेक्शन. शिफ्ट करू शकतो पॅरलली विदाऊट चेंज इन डायरेक्शन. मला सांगा, याला पॅरलल ही लाईन आहे की नाही? येस आहे. ही लाईन आहे की नाही? येस आहे. म्हणजे या व्हेक्टरला आपण असं उचलून इथे ठेवू शकतो. पण कसं? पॅरलली. डायरेक्शन चेंज. बघा, याची डायरेक्शन इथं आहे, याची पण वरच आहे. दोन्ही एकमेकाला पॅरलल आहे. ठीक आहे. याला पण उचलून तुम्ही पॅरलली ठेवू शकता, असं कुठेही, इथं कुठेही. ठीक आहे. मग आपण उचललं आणि या दिशेनं असं ठेवलं म्हणजे ही वेक्टर या दिशेनं या दिशेला गेली. म्हणजे याची चेंज इन डायरेक्शन जर आपण बघितली तर ती या दिशेनं झाली. दिस इज अ चेंज इन डायरेक्शन. चेंज. जर या ठिकाणी इनिशियली पॉईंट ए म्हटलं आणि याला जर बी म्हटलं तर हिची व्हेलॉसिटी या दिशेनं काय घेऊ? व्ही ए. आणि इथं काय घेऊ? व्ही बी. म्हणजे या दिशेनं व्ही ए आणि या दिशेनं व्ही बी. लक्षात घ्या. ठीक. आणि हा काय झाला? तर चेंज इन व्हेलॉसिटी. वास्तविक पाहता या दोघांमधील अँगल जर खूपच स्मॉल असेल, व्हेरी स्मॉल, व्हेरी स्मॉल असेल, तर हा जो चेंज आहे, जेव्हा ह्या दोन लाईन समजा खूपच लहान आहे, यांच्यामधला हा अँगल खूपच लहान आहे आणि इथून एक जर लाईन अशी याच्यावर काढली तर ही जी लाईन आपण ड्रॉ केलेली आहे ही एवढी आहे ना, ही जी लाईन ड्रॉ केलेली आहे ही लाईन या लाईनला कशी दिसते? परपेंडिक्युलर. ही लाईनला कशी दिसते? परपेंडिक्युलर. म्हणजे याचा अर्थ असा, या लाईनला ही जी लाईन काढलेली आहे ही या लाईनला कशी आहे? परपेंडिक्युलर. जेव्हा हा अँगल कसा असेल? व्हेरी स्मॉल असेल. लक्षात ठेवायचं. म्हणजे हा जर अँगल व्हेरी स्मॉल असेल तर हा चेंज या लाईनला कसा येईल? तर 90 डिग्री म्हणजेच परपेंडिक्युलर येईल असं आपण म्हणतो. लक्षात घ्या. ह्या व्हेक्टरच्या काही कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. आता या ठिकाणी बघा, हे सर्क्युलर मोशनमध्ये ही एक बॉडी फिरते. हा पॉईंट ए आहे, ही रेडियस व्हेक्टर आहे. इथं असताना या बॉडीची जी व्हेलॉसिटी आहे ती या दिशेनं, दॅट इज व्ही ए. ही रेडियस व्हेक्टरला कशी आहे? परपेंडिक्युलर. थोड्या वेळानं, अगदी खूप स्मॉल टायमामध्ये बॉडी इथं पोहोचली. इथं असताना या बॉडीची व्हेलॉसिटी कशी आहे? तर या पॉईंटला टेंजंट काढा.
हा काढलेला टँजंट आपल्याला काय देतो? व्हेलॉसिटी. या पॉईंटला बी म्हणा, ही रेडियस वेक्टर आहे. या पॉईंटला बी म्हणून इथली व्हेलॉसिटी व्ही बी येईल. ठीक आहे, फार महत्त्वाची टर्म आहे. आता मला सांगा, हा स्मॉल अँगल आहे, व्हेरी स्मॉल. जर आपण या दोघांमध्येही जर अँगल बघितला ना, असं ह्याला जर पुढे नेलं असं, हा अँगल थिटा, तर हा पण अँगल किती येईल माहिती आहे? थिटा येईल. किती येईल? थिटा येईल. लक्षात राहील. ठीक आहे, हा थिटा, हा पण थिटा. हा एकदम स्मॉल मानला, एकदम स्मॉल माना, हा पण एकदम स्मॉल येईल. ठीक आहे, आपण काय करू शकतो? या वेक्टरला उचलून या ठिकाणी ठेवू शकतो, व्ही ए. इथून इथपर्यंत जे आहे याला आपण म्हणतो चेंज इन व्हेलॉसिटी. काय म्हणू शकतो? चेंज इन व्हेलॉसिटी. जर हा अँगल म्हणजेच हा अँगल खूप स्मॉल असेल तर ही चेंज इन व्हेलॉसिटी या व्हेलॉसिटीला कशी आहे? परपेंडिक्युलर. कशी आहे? परपेंडिक्युलर आहे. म्हणजे ही चेंज इन व्हेलॉसिटी या व्ही एला कशी आहे? परपेंडिक्युलर. परपेंडिक्युलर, परपेंडिक्युलर. म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटी कोणत्या दिशेनं चालली बरं? आता रेडियस वेक्टर पण याला कशी असते? किंवा ही रेडियस वेक्टर आहे, किंवा ही रेडियस वेक्टर याला परपेंडिक्युलर आहे. म्हणजे या व्हेलॉसिटीला ही चेंज इन व्हेलॉसिटी, या व्ही एला ही चेंज इन व्हेलॉसिटी कशी आहे? परपेंडिक्युलर. पण या व्ही एला परपेंडिक्युलर कोण आहे? तर रेडियस वेक्टर आहे. अजून व्ही एला कोण परपेंडिक्युलर आहे? चेंज इन व्हेलॉसिटी आहे. आणि ही चेंज इन व्हेलॉसिटी जर परपेंडिक्युलर काढली आणि ती कोणत्या दिशेनं चालली, तर इट इज अ डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर. कुठं चालली? डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर. है ना? मग चेंज इन व्हेलॉसिटी जर सेंटरकडे जात असेल तर त्या चेंज इन व्हेलॉसिटीमुळं तयार झालेलं ॲक्सेलरेशन पण कुठं जात असेल? सेंटरकडे. आणि याच ॲक्सेलरेशनला आपण नाव दिलं पिटल, म्हणजे च्याकडे. दॅट इज अ सेंट्रीपिटल, म्हणजे सेंटरकडे. है ना? किंवा रॅडियल, म्हणजे रेडियसवरून सेंटरकडे जाणारं, दॅट इज रॅडियल, किंवा सेंटरकडे जाणारं सेंट्रीपिटल ॲक्सेलरेशन. याच ॲक्सेलरेशनला आपण काय म्हणलो? सेंट्रीपिटल ॲक्सेलरेशन. मग याची डेफिनेशन आपल्याला कशी लिहिता येईल बघूया. लक्षात घ्या, ह्याची डेफिनेशन आपल्याला कशी लिहिता येईल. ठीक आहे, तर डेफिनेशन आपण बघूया सेंट्रीपिटल ॲक्सेलरेशनची. बारकाईनं परत एकदा माझा व्हिडिओ लक्षात घ्या. काय सांगितले? छोट्या छोट्या गोष्टी मी व्हेक्टरबद्दल सांगितल्या काही ह्याच्यातले. ठीक आहे, okay. Now let's see its definition. ओके, तर आपण काय सांगू शकतो डेफिनेशनमध्ये? तर आपण म्हणू शकतो सेंट्रीपिटल ॲक्सेलरेशन बेसिकली कोण आहे? ॲक्सेलरेशन आहे. कोण आहे? ॲक्सेलरेशन आहे. है ना? कोणावर तयार झालं? बॉडीवर तयार झालं, पार्टिकलवर तयार झालं. है ना? तयार झालं किंवा ॲक्ट झालं किंवा प्रोड्यूस झालं किंवा ॲक्ट झालं. ॲक्सेलरेशन ॲक्टिंग ऑन अ बॉडी विच इज, जे कुठं डायरेक्टेड आहे माहिती आहे? विच इज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर अलॉंग द रेडियस. एक तर सेंटरकडे चाललंय आणि दुसरं म्हणजे कशावरून आहे? रेडियसवरून आहे. वेन बॉडी इज इन युशियम, जेव्हा ही बॉडी रिव्हॉल्व इन युशियम, जेव्हा बॉडी कशामध्ये फिरते? युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये. म्हणजे काय? हे ॲक्सेलरेशन नॉन युनिफॉर्ममध्ये तयार होत नाही का? येस, होतं. ठीक आहे, किंवा आपण असं म्हणू शकतो वेन बॉडी रिव्हॉल्व इन सर्क्युलर ऑर्बिट और सर्क्युलर मोशन. सो ॲक्सेलरेशन आपण काय सांगू शकतो? ॲक्टिंग ऑन अ बॉडी, ॲक्टिंग ऑन अ बॉडी, ॲक्सेलरेशन ॲक्टिंग ऑन और प्रोड्यूस ऑन अ बॉडी. है ना? विच इज directed towards the center
डायरेक्टेड म्हणजे च्याकडे, कुठं? टुवर्ड्स, च्याकडे, है ना. डायरेक्टेड म्हणजे च्या दिशेने, टुवर्ड्स म्हणजे च्याकडे. कोणाच्या दिशेनं? च्या दिशेनं. कोणाच्या? डायरेक्टेड टुवर्ड्स दी सेंटर. कोणाचं सेंटर? ऑफ सर्कल और सर्क्युलर ऑर्बिट. सर्क्युलर ऑर्बिट म्हणा किंवा सर्कल म्हणा. व्हेन बॉडी रिव्हॉल्व इन सर्क्युलर ऑर्बिट. व्हेन बॉडी रिव्हॉल्व इन सर्क्युलर ऑर्बिट. इथं असताना हे जे ॲक्सलरेशन आहे दॅट इज सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन, ऑर वी कॅन समटाइम्स वी रिटर्न लाईक दिस AR, दॅट इज रॅडियल ॲक्सलरेशन. सेंट्रिपिटलही म्हणू शकता किंवा रॅडियलही म्हणू शकता. ठीक आहे. सो वेन बॉडी रिव्हॉल्व इन सर्क्युलर ऑर्बिट इट्स कॉल्ड ॲज, त्यालाच आपण काय म्हणतो? इट्स कॉल्ड ॲज रॅडियल ॲक्सलरेशन और सेंट्रिपिटल एक्सेलरेशन, है ना. इट इज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर. ठीक आहे. आणि याचं जर ॲक्सेलरेशनचं जर आपण पाहिलं, बघा याचा फॉर्म्युला जर आपण बघितला, AC दॅट इज सेंट्रिपिटल एक्सेलरेशन, है ना. AC काय फॉर्म्युला आहे? तर V²/R और AC इज इक्वल टू ω² इंटू R किंवा AC इज इक्वल टू V इंटू ओमेगा. असे डिफरंट फॉर्म्युले आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. हे 3 फॉर्म्युले या रॅडियल ॲक्सेलरेशनचे आहेत किंवा सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशनचे आहेत, है ना. याचं SI युनिट काय असणार आहे? जे ॲक्सेलरेशनचं आहे ते काय? ॲक्सेलरेशनचं मीटर/सेकंड². ह्याचं डायमेन्शन्स काय असणार आहे? ठीक आहे. याची दिशा कशी? इट इज अ वेक्टर क्वांटिटी अँड इट इज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर. राहील लक्ष सगळ्यांच्या? पॉज करून एवढं लिहून घ्या. आपण या ॲक्सेलरेशनच्या या फॉर्म्युल्याचा काय पाहूया? प्रूफ बघूया, है ना. याचा प्रूफ बघूया आणि मग काही न्यूमरिकल्स यावर आपण बघूया. वेगवेगळ्या पद्धतीने हे फॉर्म्युले डिराईव्ह केलेले, 2 पद्धतीने केलेले आहेत. ठीक आहे. दोन्ही पद्धतीने आपण बघण्याचा प्रयत्न करूया शॉर्ट फॉर्ममध्ये. ठीक आहे. पॉज करून लिहून घ्या. याचं डेरिव्हेशन किंवा एक्सप्रेशन त्या ठिकाणी आपण बघूया. ठीक आहे. बघा डेरिव्हेशन बघूया. डेरिव्हेशन ठीक आहे बा. आता बघा समजा ही एक बॉडी, हे सेंटर, इथून बॉडी या ठिकाणी या पॉईंटला आहे आणि ही बॉडी सर्क्युलर मोशनमध्ये फिरत आहे. ठीक आहे. समजा इथून बॉडी इथपर्यंत पोहोचली. ओके, नो प्रॉब्लेम. इथं असताना रेडियस वेक्टर आपण किती मानू? दॅट इज R. ठीक आहे. हा अँगल किती मानू? एकदम स्मॉल अँगल म्हणून डेल्टा थीटा. ओके, नो प्रॉब्लेम. ही रेडियस वेक्टर या दिशेनं. इथं असतानाची वेलॉसिटी कुठे आहे? या दिशेनं. दॅट इज V, है ना. V. ओके. आता मला सांगा, या रेडियस वेक्टरचे आपण 2 कॉम्पोनंट जर केले तर एक या दिशेने येईल, है ना. दॅट इज RY किंवा RX एक्स ॲक्सिसनं, आणि हा या दिशेने येईल एक, दॅट इज RY. येईल की नाही? ठीक आहे. आता RY आणि RX म्हणजे हा एक वेक्टर आहे R,
याचा एक कंपोनंट आपण इकडे मानला आर एक्स आणि याचा एक कंपोनंट इकडे मानला आर वाय, है ना. हा जर आपण थिटा मानतोय, याला आपण थिटा मानूया, ठीक आहे, डेला डेना मध्ये थिटा मानूया. मग थिटा शेजारचा जो कंपोनंट असतो तो असतो आर कॉस थिटा आणि जो दूरचा असतो तो असतो आर साइन थिटा, है ना. या क्वांटिटीला जर आपण इन वेक्टर फॉर्ममध्ये मांडायचं म्हटलं तर आपण असं म्हणतो आर वेक्टर इज इक्वल टू आर एक्स अलॉंग आय ॲक्सिस प्लस आर वाय अलॉंग जे ॲक्सिस, हा आर, ठीक आहे. आणि मग यामध्ये एक आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे, जर आपण या आरचं डेरिव्हेटिव्ह जर घेतला, डिफरन्शिएशन जर केलं तर डी आर बाय डी टी रेट ऑफ चेंज ऑफ पोझिशन, दिस आर इज द पोझिशन वेक्टर आणि पोझिशन चेंज करण्याच्या दरास आपण काय म्हणतो माहिती आहे, व्हेलॉसिटी. काय म्हणतो, व्हेलॉसिटी. जर याचं का आपण डिफरन्शिएशन केलं तर आपल्याला काय मिळेल, व्हेलॉसिटी मिळेल, ठीक आहे. मग याची व्हेलॉसिटी आपण त्या ठिकाणी बघा. मग याचं डिफरन्शिएशन करूया. ह्याचं डिफरन्शिएशन जर केलं तर आपल्याला दोन्ही साईडचं करावं लागेल की नाही. मग याचं करूया, ओके. हां, हे डिफरन्शिएशन करण्यापूर्वी आपण काय करूया, आर एक्स जागेवर आरची किंमत ठेवूया, आर एक्सची किंमत ठेवूया आणि आर वाय जागेवर आर वायची किंमत ठेवूया, ठीक आहे. सॉरी, ठीक आहे. आर एक्स जागेवर आर एक्सची किंमत ठेवूया, आर वाय जागेवर आर वायची किंमत ठेवून देऊया, ठीक आहे. मग आपल्याला काय मिळेल बरं, आर एक्स म्हणजे आर कॉस थिटा इंटू आय कॅप प्लस आर साइन थिटा इंटू जे कॅप. आता थिटा म्हणजे नेमकं काय आहे, थिटाचं रिलेशन आपण पाहिलेलं आहे, ओमेगा इज इक्वल टू थिटा अपाऊन टी, म्हणजे थिटा बरोबर ओमेगा इंटू टी. अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे काय, रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. सो थिटा इज इक्वल टू काय येणार, ओमेगा इंटू टी. बस या ओमेगाची किंमत या ठिकाणी ठेवून द्या. सो देअरफॉर आर इज इक्वल टू आर कॉस थिटाच्या जाग्यावर ओमेगा टी आय कॅप प्लस थिटाच्या जाग्यावर ओमेगा टी इंटू जे कॅप. लक्षात घ्या, ठीक आहे. आता बघा याचं डिफरन्शिएशन करूया, है ना. कॉस ओमेगा टी विथ रिस्पेक्ट टू टी, टीचं टी सोबत. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस ओमेगा टी विथ रिस्पेक्ट टू डी टी, ठीक आहे. त्यानंतर परत याचं पण असं आर कॉन्स्टंट आहे, बाजूला घ्या. डेरिव्हेटिव्ह कोणाचा, ओमेगा टीचा, म्हणजेच डेरिव्हेटिव्ह साइन ओमेगा टी विथ रिस्पेक्ट टू डी टी, जे घ्या, ओके. डेरिव्हेटिव्हचे कॉन्सेप्ट तुम्हाला 11th मध्ये झालेले आहेत, त्यामुळे तुम्हाला हे माहिती असणं आवश्यक आहे, ठीक आहे. बघा याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल मग सांगा मला. काय येईल याचा डेरिव्हेटिव्ह, याचा डेरिव्हेटिव्ह येईल डी आर बाय डी टी, म्हणजे नेमकं काय आहे, व्हेलॉसिटी, ओके. कॉस ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, मायनस साइन ओमेगा टी आणि परत ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह असतो ओमेगा आय कॅप जशास तसं, ठीक आहे. प्लस आर जशास तसं, डेरिव्हेटिव्ह कोणाचा, साइन ओमेगा टीचा. काय ना डेरिव्हेटिव्ह याचा, साइन ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह काय येणार, कॉस ओमेगा टी आणि ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह परत काय येईल, तो इंटू ओमेगा जे कॅप जशाला तसं, ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला डेरिव्हेटिव्ह मिळालेला आहे. मायनस समोर घेऊया, ठीक आहे. मी इकडची बाजू ती बाजू परत या ठिकाणी लिहितो म्हणजे तुम्हाला थोडं समजायला सोपं जावं. तर बघा
व्ही जशास तसं मायनस समोर घ्या आर आणि हा ओमेगा पण समोर आणू एकदा आय कॅप ओके प्लस आर ओमेगा आणि हे मी जसं तसं लिहितो कॉस ओमेगा टी इंटू जे कॅप ओके राहील लक्षात सगळ्यांच्या बघा क्लिअर करून घ्या सगळ्यांनी ठीक आहे डेरिव्हेटिव्ह परत ही मिळालेली आहे व्हेलॉसिटी इन वेक्टर फॉर्म नाव वेक्टर फॉर्म ठीक आहे राईट दिस इज इन वेक्टर फॉर्म रेडियस वेक्टर इज ऑल्सो इन वेक्टर फॉर्म राईट वेक्टर फॉर्म जरी तुम्ही आय आणि हे जर नाही वापरलं इथं नाहीतरी आय आणि जे आहे जे आपल्याला वेक्टर दर्शवत आहे ठीक आहे सो दिस इज द वेलॉसिटी या वेलॉसिटीचा जर आपण डेरिव्हेटिव्ह घेतला तर तो आपल्याला मिळेल त्याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे चेंज इन वेलॉसिटी डेरिव्हेटिव्ह काढणं म्हणजे चेंज जर या वेलॉसिटीचा डेरिव्हेटिव्ह आपण जर घेतला तर आपल्याला मिळतं ॲक्सेलरेशन काय मिळतं ॲक्सेलरेशन सो जर का मी ॲक्सेलरेशन म्हणजे काय म्हणतोय that is centripetal acceleration that is a derivative of velocity with respect to time velocity काय आहे मग बघा त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्या याला या वेलॉसिटीचा म्हणजे व्हीचा डेरिव्हेटिव्ह जर आपण घेतला ठीक आहे मी एवढं पुसून घेतो तुम्ही पॉज करून म्हटलं असं लिहून घ्या जर का मी या वेलॉसिटीचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस व्ही आर कॉन्स्टंट आहे ओमेगा कॉन्स्टंट आहे डेरिव्हेटिव्ह तुम्हाला कोणाचं घ्यावं लागेल साइन ओमेगा टी इंटू आय कॅप ओके विथ रेस्पेक्ट टू डी टी प्लस आर आणि ओमेगा कॉन्स्टंट आहे डेरिव्हेटिव्ह तुम्हाला कोणता इथे लिहितो मी म्हटलं आर ओमेगा कॉन्स्टंट आहे डेरिव्हेटिव्ह कोणाचा घ्यायचा आहे कॉस ओमेगा टीचा विथ रेस्पेक्ट टू डी टीचा ठीक आहे परत एकदा डेरिव्हेटिव्ह काढूया मायनस आर ओमेगा जशाच तसं साइन ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह होतो कॉस ओमेगा टी आणि परत ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह होतो ओमेगा आय कॅप जशाच तसं ठीक आहे त्यानंतर बघा पुढे प्लसमध्ये आर ओमेगा जशाच तसं डेरिव्हेटिव्ह कॉस ओमेगा टीचा येतो मायनस साइन ओमेगा टी आणि ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह परत काय येतो ओमेगा जे कॅप जशाच तसं ठीक आहे आता कोण कॉमन काढता येईल है ना कॉमन टर्म आपण बाजूला काढू शकतो ओमेगा आणि ओमेगा ओमेगा इंटू ओमेगा ओमेगा स्क्वेअर ओमेगा इंटू ओमेगा ओमेगा स्क्वेअर नाउ वी कॅन राईट लाईक दिस मायनस प्लस मायनस आर ओमेगा इंटू ओमेगा ओमेगा स्क्वेअर है ना आर वाटलंच तर मी नंतर लिहितो हे ओमेगा स्क्वेअर आधी लिहितो आर कॉस ओमेगा टी इंटू हे आय कॅप मायनस प्लस मायनस ओमेगा इंटू ओमेगा ओमेगा स्क्वेअर आर जशास तसं ठीक आहे साइन ओमेगा टी ही मायनस आपण समोर घेतला मायनस प्लस मायनस केलंय ओके जे क्या ओमेगा स्क्वेअर आपण कॉमन काढू शकतो मायनस ओमेगा स्क्वेअर जर आपण कॉमन काढला काय मिळेल आपल्याला आर कॉस ओमेगा टी आय कॅप प्लस हा मायनस कॉमन काढला ना म्हणजे प्लस उरला इथं आर साइन ओमेगा टी जे कॅप ठीक आहे बघा फ्रेंड्स दिस इज नथिंग बट ही जी टर्म आहे ही टर्म म्हणजे कोण आहे आर कॅप सॉरी आर वेक्टर रेडियस वेक्टर सो याच्या जागेवर आपण काय पुट करू शकतो रेडियस वेक्टर आणि मग याच्या जागेवर जर रेडियस वेक्टर पुट केलं तर आपल्याला बघा हे म्हणजे नेमकं कोण आहे ॲक्सेलरेशन दॅट इज ए सी इज इक्वल टू मायनस जशाला तसं इन द वेक्टर फॉर्म मायनस ओमेगा स्क्वेअर जशाला तसं आणि यांच्या जागेवर आपण काय लिहू शकतो तर ते लिहू शकतो रेडियस वेक्टर काय लिहू शकतो रेडियस वेक्टर ठीक आहे म्हणजे काय एक्सप्रेशन आलं सेंट्रिपेटल ॲक्सेलरेशनचं तर ते आलं
मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू आर वेक्टर. म्हणजे हा ॲक्सेलरेशन या रेडियस वेक्टरच्या अपोजिट आहे. म्हणजे सर्क्युलर मोशनमध्ये रेडियस वेक्टर अवे फ्रॉम सेंटर आहे, तर रेडियल ॲक्सेलरेशन टुवर्ड्स द सेंटर आहे. म्हणजे दोन्ही एकमेकाच्या कसे झाले, अपोजिटमध्ये. आणि हे अपोजिट आहे कोणी दर्शवलं, निगेटिव्ह साईननं दर्शवलं. ओमेगा स्क्वेअर, स्क्वेअर क्वांटिटी कधी पण मॅग्निट्यूड असते, डायरेक्शन नाही. ठीक आहे, म्हणून दिस इज मॅग्निट्यूड. हे लक्षात सगळ्यांच्या. दिस इज एक्सप्रेशन फॉर रेडियल और सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. ठीक आहे, एवढं पॉज करून सिस्टमॅटिक लिहून घ्या. राहील लक्षात सगळ्यांच्या, लिहून घ्या. मग पुढचा पॉईंट तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो. ओके, ठीक आहे, घेतलं लिहून. शॅल आय इरेज दिस नाऊ. सी, ह्याचे नेक्स्ट फॉर्म्युलेज काय आहेत, पुढचे फॉर्म्युलेज आपण काढूया. ओके, काय फॉर्म्युला आहेत पुढचे. नाव सी, याची मॅग्निट्यूड आपण जर यूज केली, मॅग्निट्यूड ऑफ दिस ॲक्सेलरेशन, मॅग्निट्यूड ऑफ ए सी म्हणजे सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन, और ए आर म्हणजे रेडियल ॲक्सेलरेशन. सो ओमेगा स्क्वेअर इंटू आर. ओके, नाउ what is the relation between V and R? So V is equal to R into omega. So omega is equal to V upon V upon R put here. ओमेगाचा स्क्वेअर आहे म्हणजे यांचा पण काय होईल मग स्क्वेअर. सो व्ही स्क्वेअर अपॉन आर चा स्क्वेअर इंटू हे आर, यातला हा आणि एक यातला काय होईल कॅन्सल, काय होईल व्ही स्क्वेअर अपॉन आर. दिस इज अ सेंट्रिपिटल और रेडियल ॲक्सेलरेशन. कळतं आहे का, फार महत्त्वाची टर्म आहे व्ही स्क्वेअर अपॉन आर. ठीक आहे, त्यानंतर दिस इज रेडियल ॲक्सेलरेशन व्ही स्क्वेअर अपॉन आर. त्यानंतर आपण बघूया अजून दुसरा जो फॉर्म्युला आहे, दुसरा जो फॉर्म आहे तो आपण पाहू शकतो. ठीक, तो कसा, तर मला सांगा. आर बरोबर काय, आर बरोबर येईल व्ही, बघा ओमेगाला भागिले ना, म्हणजे व्ही अपॉन ओमेगा. सो आरच्या जागेवर ठेवा. सो ओमेगा स्क्वेअर जशाला तसं आरच्या जागेवर व्ही अपॉन ओमेगा, यातला एक ओमेगा कॅन्सल, म्हणजे ए सी इज इक्वल टू ओमेगा इंटू व्ही. म्हणजे हे झाले डिफरंट फॉर्म. राहील लक्षात सगळ्यांच्या. पॉज करून एवढं लिहून घ्या. मी तुम्हाला सेकंड मेथड या ठिकाणी सांगतो. सेकंड मेथड, दिस इज द फर्स्ट मेथड. नाउ द सेकंड मेथड टू फाइंड आउट दिस फॉर्म्युला. ठीक आहे, सेकंड मेथड टू फाइंड आउट दिस फॉर्म्युला. Try to understand. I shall explain here. Now the next one, the second method which is used to derive the formula of centripetal acceleration. Now second method we can say here. This is a shortcut. Okay, short. बघा ही एक बॉडी आहे या ठिकाणी ए या पॉइंटला असताना, याची वेलॉसिटी, ही बॉडी सर्क्युलर मोशनमध्ये फिरत आहे. इथं असतानाची वेलॉसिटी या दिशेने होती व्ही ए. थोड्या वेळानं काही स्मॉल अँगल ट्रॅव्हल केल्यानंतर ही बॉडी या ठिकाणी पोहोचली बी या पॉईंटला, आणि त्याची वेलॉसिटी या दिशेनं, दॅट इज व्ही बी. ओके, व्हेक्टरमध्ये आपण एक कन्सेप्ट तर शिकलेलो आहोत की पॅरलल शिफ्ट करू शकतो. या व्ही एला उचललं आणि या ठिकाणी मी मांडलो. ठीक आहे, हा अँगल डेल्टा थीटा असेल. बघा इथं असताना आपण जर विचार केला की हा आणि हा, जर याला आपण असं रोटेट केलं तर हा पण असा रोटेट होईल इथं. मग हा रेडियस वेक्टर जर थिटा या अँगलनं डिस्प्लेस होत असेल डेल्टा थिटानं, तर वेलॉसिटी पण किती अँगलनं डिस्प्लेस होते, डेल्टा थिटानं. ठीक आहे, बरं यांच्यामधल्या जी वेलॉसिटी आहे दॅट इज अ चेंज इन वेलॉसिटी, दॅट आपण काय म्हणतो डेल्टा व्ही म्हणतो. काय म्हणतो, डेल्टा व्ही म्हणजे चेंज इन वेलॉसिटी, है ना.
ही झाली व्ही ए, ही झाली व्ही बी. पण या व्ही आणि व्ही बीची जर मॅग्निट्यूड आपण विचारात घेतली, मॅग्निट्यूड ऑफ दिस, कारण युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये इथली या पॉईंटची स्पीड आणि बी या पॉईंटची स्पीड कशी असते? सेम. हा, व्हेलॉसिटी डिफरंट आहे पण मॅग्निट्यूड सेम आहे. म्हणून या व्हेलॉसिटीची जर मॅग्निट्यूड आपण घेतली तर तिला आपण काय म्हणू? व्ही. तसंच या ठिकाणची रेडियस वेक्टर आणि या ठिकाणची रेडियस वेक्टर, रेडियस वेक्टरची जरी आपण मॅग्निट्यूड विचारात घेतली तर त्यांची ही मॅग्निट्यूड त्या ठिकाणी कशी असणार आहे? सेम. लक्षात राहील सगळ्यांच्या? ओके. नाऊ सी, दिस इज अ अँगल. आपण का स्टडी केला आहे? तर आपण हा ट्रायंगल विचारात घेतला, आर आर अँड दिस इज द अँगल. ओके. बॉडी इथून इथपर्यंत गेली म्हणजे बॉडीनं बघा हा अँगल स्मॉल आहे तर हे डिस्प्लेसमेंट पण कसं आहे? स्ट्रेट लाईन. दॅट इज अ स्मॉल डी एस है ना. हे समोरचं डिस्प्लेसमेंट आपण काय म्हणू शकतो? स्मॉल डी एस, दॅट इज अ डिस्प्लेसमेंट. मग अँगल बरोबर काय असतो? सो अँगल बरोबर आर्क डिवायडेड बाय रेडियस. मग आर्क किती आहे? सो हिअर अँगल किती आहे? अँगल डेल्टा थीटा. ओके. आर्क किती आहे? डेल्टा एस. रेडियस दॅट इज आर. ओके. दिस इज एक्सप्रेशन फर्स्ट. नाउ टू कन्सिडर दिस ट्रायंगल, जर आपण हा ट्रायंगल यूज केला, दिस इज द व्ही बी, दिस इज द व्ही ए. याची मॅग्निट्यूड जर विचारात घेतली तर ती किती येते? व्ही. याची पण व्ही, दोघांची तीच, आणि डेल्टा व्ही. हा अँगल डेल्टा थीटा. सो अँगल डेल्टा थीटा बरोबर काय? आर्क. आर्क दॅट इज अ डेल्टा व्ही है ना. आर्क डिवायडेड बाय रेडियस. रेडियस किती आहे? व्ही. लक्षात घ्या. ठीक आहे. दिस इज इक्वेशन नंबर सेकंड. नाउ टू कम्पेअर द इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड, अँगल सेम आहे म्हणजे त्या ठिकाणी एल एच एस सेम, देन आर एच एस ऑल्सो सेम. सो वी कॅन यूज हिअर डेल्टा व्ही अपॉन व्ही बरोबर डेल्टा एस अपॉन आर. हा डिवाइडचा व्ही इकडे मल्टिप्लायला जाईल, दॅट इज अ डेल्टा व्ही बरोबर डेल्टा एस इंटू व्ही अपॉन आर. ठीक आहे. जर का आपण याचं त्या ठिकाणी डिफरन्शिएशन केलं विथ रेस्पेक्ट टू टाईम ना, सो डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस डेल्टा व्ही विथ रेस्पेक्ट टू डेल्टा टी है ना. हा व्ही आणि आर कॉन्स्टंट आहे कारण ही व्ही कोण इथं व्ही काय म्हणून यूज केला आपण? इट्स नथिंग बट द मॅग्निट्यूड. अँड दिस आर इज ऑल्सो द मॅग्निट्यूड, नॉट वेक्टर. सो हे चेंज होतात का? मग नाही, म्हणून ते बाजूला. मग चेंज कोण होतं? डेल्टा एस अपॉन डेल्टा टी. और ठीक आहे ना. डिफरन्शिएशन केलं. मग रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे कोण? ॲक्सेलरेशन. व्ही अपॉन आर जसे असतं तसं. रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे कोण? व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी इंटू व्हेलॉसिटी म्हणजे काय? सो व्हेलॉसिटीचा स्क्वेअर. सो ए सी इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर. दिस इज एक्सप्रेशन फॉर सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. तुम्ही व्ही बरोबर आपण काय म्हणतो? व्ही बरोबर आर इंटू ओमेगा ठेवा इथं. सो देअरफॉर ए सी इज इक्वल टू आर स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर अपॉन आर. यातला एक आर आर कॅन्सल होईल आणि शेवटी आपल्याला मिळेल ए सी इज इक्वल टू आर इंटू ओमेगा स्क्वेअर. लक्षात घ्या. सो वी कॅन प्रूव्ह दिस फॉर्म्युला युजिंग दिस कन्सेप्ट. राहील लक्षात सगळ्यांच्या? नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघूया न्यूमेरिकल्स ऑन रॅडियल ॲक्सेलरेशन और सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. ठीक आहे. या ठिकाणी थांबूया. थँक्यू. ऑल द बेस्ट.